नमस्कार, कमल पगारे किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला आज बेसनाची भाजी बनवून दाखवते तुम्हाला। खूपच मस्तपैकी बटाटे घालून एक बटाटा घ्यायचा आहे, सोलून घ्यायचा आहे आणि त्याला बारीक किसून घ्यायचा आहे। एक वाटी चण्याचं पीठ घेतलं। चण्याचं पीठ कमी पडल्यावर पुन्हा टाकू शकतात, कारण का बटाट्याला जे आहे ते पाणी सोडतंय बटाटे वाटून घेतल्याच्या नंतर। चला आता बटाटा घेतलेत, एक मिरची, 2-4 लसणाच्या पाकळ्या, अद्रक घेतले, कोथिंबीर घ्यायची आहे। चला बटाटे आता बारीक वाटून घेतलेले आहे। बटाट्याला पाणी खूप सुटतंय, त्या हिशोबाने आपल्याला बेसन थोडं थोडं टाकत राहायचं आणि मळत राहायचं, म्हणजे आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। जसं आपण पातोडीला बनवतो त्या हिशोबाने थोडंसं मीठ टाकायचं आहे, चवीप्रमाणे हिंग टाकून घ्यायचं आहे आणि गोळा मळायला घ्यायचा आहे। हळद टाकायची थोडी फक्त कलरसाठी, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आता एवढं बेसन घेतलेलं आहे, हे सुद्धा कमी पडणार आहे कारण का बटाट्याला पाणी सुटतंय। पाणी बिलकुल नाही टाकायचं आपल्याला, बटाट्याच्या पाण्यामध्ये सगळं पीठ टाकून मळून घ्यायचं आहे। कमी पडलं तर पुन्हा घेईन मी, मला वाटतं कमी पडणार आहे म्हणून सनी। चला आता छान पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीला पीठ मळतो त्या हिशोबाने पुन्हा घेतलं थोडंसं पीठ, पुन्हा 2 चमचे घेणार आहे। अजून पातळच आहे पीठ, आपल्याला घट्टसर करायचं आहे, त्याच्यासाठी पुन्हा थोडंसं पीठ घ्यावं लागेल। तर थोडं थोडं पीठ टाकून मळून घेतलेलं आहे। अजून 1 चमचा टाकत आहे वरनं। आता एवढं बस होऊन जाईल, म्हणजे 1.5 वाटी लागले पीठ एक बटाट्याला। आता थोडंसं तेल लावून आणि सगळं आपण ते ताटाला चिटकले ते काढून घ्यायचं आहे। तेल लावलं, सगळं व्यवस्थित पूर्ण मस्त गोळा झालेला आहे। चला सगळं सोडून घेतलेलं आहे ताटाचं आणि आता मस्तपैकी लाटायला घेऊया। 2 गोळे करते त्याच्यामध्ये आणि पनीर घ्यायचं, त्याच्यात पनीर टाकायचं। तुम्हाला बटाटे टाकायचं तर बटाटे पण टाकू शकतात। पातोड्या ह्या अलग वेगळ्या तरीकाचे रोळ पातोड्या आहेत। थोडंसं तेल लावायचं आहे, पीठ लावा आणि लाटून घ्या असं पातळसर। लाटून घेऊन आपल्याला मस्त पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, चौकोनी चौकोनी चारी बाजूने काढून घ्यायचं आहे असं, आणि त्याच्यावर किसून घेतलं ते पनीर ते आथरून द्यायचं आहे। याच्यात बटाटे बी आथरले बॉईल करून आणि त्याला बारीक किसून असं ह्या प्रकारे तरी चालतंय। याचे जे आहेत ना घडी मस्त मोकळे मोकळे पदर निघतात, त्याच्यासाठी पनीर टाकायचे आहे। बटाटे टाका, पण खूपच मस्त होते भाजी। आता आपल्याला रोळ बनवून घ्यायचे आहेत, मस्त चौकोनी चौकोनी अशा प्रकारे। चला झाले सगळे रोल बनवून सनी ना, आपल्याला याला एक वाफ द्यायची आहे। हे बघा, आता तुमच्याकडे जे बी असेल जाळीदार त्याच्यामध्ये ठेवायचे आहे। भात शिजायला ठेवला असेल तर भातावर पण ठेवून दिलं तरी मस्त शिजून जातात, पण मी हे घेतले वाटी चाळणीसारखी, त्याच्यामध्ये एक टोप ठेवला, पाणी टाकलं, त्याच्यात पाणी उकळायला लागलं का त्याच्यावर ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवायचं त्याच्यावर। छान 2 उकळीमध्ये शिजून जातं। आता कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे गॅसवरच, आता त्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे शिजून झालेले काढून घ्यायचे आहेत आपल्याला बेसनाचे रोल। तर कढई ठेवली आहे, जिरं टाकायचं आहे, कांदा टाकायचा, कांदा भरपूर घ्यायचा आहे आणि मस्तपैकी याला परतून घ्यायचं आहे कांद्याला लालसर होईपर्यंत। त्याच्यानंतर हे अद्रक, लसूण, हिरवी मिरची कुटून घेतलेली, आपल्याला कुटूनच टाकायची आहे, मिक्सरला बारीक ग्रेव्ही करून नाही टाकायचं आहे। आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे, कारण का बेसन आहे म्हणल्यावर हिंग तर पाहिजेच। चला आता छान लाल करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये बारीक बारीक टमाटे कापून टाकून द्यायचे। आता टमाटे आणि कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता टाकायचे आहेत मसाले, हळद टाकली थोडीशी, काळं तिखट आहे घरचं, धनिया पावडर, गरम मसाला सगळ्यात शेवटी टाकायचा आहे। आणि आता हे जे काळं वाटण केलेलं आहे कांद्या खोबऱ्याचं हे पण टाकून द्यायचं आहे। थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आणि हे पण परतून घ्यायचं आहे मस्तपैकी। टमाटे शिजून जातील असं, त्याच्याबरोबर खोबऱ्याचं वाटण पण शिजून जाईल, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे।
एक वेगळ्या प्रकारची बनवली, पण खूपच छान झालेली बघा. एकदा नक्की करून बघा तुम्ही. आणि पाणी तुम्हाला जेवढं पाहिजे त्या हिशोबाने टाकू शकतात. नंतर ते होऊन जाते घट्ट, रशेदार भाजी छान लागते. चला आता सगळ्यात शेवटी मसाला टाकला आहे. थोडंसं मीठ कमी झालं होतं ते पण टाकलं आहे. आणि आता जे रोल आहेत आपण ते टाकून द्यायचे. ते तुम्ही कापून पण टाकले, 2-2, 3-3 पीस करून तरी चालतं आहे. मी अख्खेच टाकत आहे, छोटे छोटे आहेत. बटाट्यात पीठ मळलं, एवढे छान झालेत ना, खूपच मस्त झालेत. आता थोडंसं साजूक तूप वरनं टाकून द्या 2 चमचे, भाजी चव अजून वाढते. चला, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा. एकदा बनवून बघा. थोडीशी वरनं कोथिंबीर टाकायची. भाजी मस्त घट्ट झाली, जाड झाली बघा. खायला खूपच भारी झाले, चविष्ट. बाय बाय.